थाने में विधायक संजय केलकर ने वरिष्ठ नाटककार गंगाराम गवानकर को श्रद्धांजलि अर्पित की। इस मौके पर उन्होंने कहा कि गवानकर ने मराठी रंगभूमि को नई दिशा दी और उनका योगदान सदैव याद रखा जाएगा। गंगाराम गवानकर ने मराठी नाटक और संस्कृति के लिए जो योगदान दिया वो अमूल्य है। उनका निधन मराठी रंगभूमि के लिए बड़ी क्षति है। ज्येष्ठ नाटककार लेखक गंगाराम गवाणकर यांच्या निधनाचं वृत्त कळलं आणि अतीव असं दुःख झालं। गंगाराम गवाणकर हे फार मोठे नाटककार, लेखक आणि त्याच्याही पलीकडे माणूस म्हणून फार मोठे होते। माझा अनेक वर्ष त्यांच्याशी परिचय होता। अखिल भारतीय नाट्य संमेलनाचंही त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं आणि कोकणात राहायला गेले होते। कोकणातून ते फोन करून वेळोवेळी माझ्याशी गप्पा मारायचे, संवाद करायचे, त्यांचं काय चालू आहे, काय लिखाण चालू आहे या संबंधी देखील सांगायचे। अनेक अशी अजरामर नाटकं गंगाराम गवाणकरांनी लिहिली की ज्याच्यातून नाटक तर अजरामर झालंच, मग वस्त्रहरण असेल किंवा अन्य नाटकं असतील, पण त्या नाटकामधनं अजरामर असे कलाकार निर्माण झाले। मच्छिंद्र कांबळी सारखे एक ताकदीचे कलाकार एका वस्त्रहरण नाटकामुळे गंगाराम गवाणकरांच्या त्या ठिकाणी निर्माण झाले आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये देखील त्यांची लोकप्रियता वाढली। आज गवाणकर नाहीये, परंतु त्यांचा मिश्किल स्वभाव, त्यांचं बोलणं आणि वेळोवेळी हास्य विनोद करणं हे अजूनही डोळ्यासमोर आहे। असा एक दिलखुलास असा नाटककार, लेखक आणि त्याच्याही पलीकडे एक माणूस हा आज आम्ही गमावलाय। ही एक प्रकारची पोकळीच आहे की अशा ताकदीचे लेखक या सिने नाट्य साहित्य क्षेत्रामध्ये यांनी फार भरीव अशी कामगिरी केली, ते आपल्यामधनं निघून जाणं हे अतिशय चटका लावणार आहे। मी आमच्या कोकण कला अकादमीतर्फे, माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली अर्पण